शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार। आरशात बघितल्यानंतर ठाकरे असे मोर्चे हे काढणार नाही। मोर्चा काढणं म्हणजे ठाकरेंकडून पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। फडणवीसांची ठाकरेंवर टीका। बांधावर आले की बोलतात हात रिकामे, किती वेळा हंबरडा फोडणार? ठाकरेंच्या सेनेचा हंबरडा मोर्चा, यावरून शिंदे फडणवीसांची टीका। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून तयारीची पाहणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आज उद्धव ठाकरे यांचा निघणार मोर्चा। ठाकरेंच्या मोर्चासाठी वेगवेगळे स्लोगन असलेले बॅनरही लावले। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावरती येणार। आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। ठाकरे ब्रँड काय आहे हे जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवेल। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा अनेकांची पळताभुई थोडी होईल। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये ठाकरेंचं वक्तव्य। कोण कुणाशी मनोमिलन करतंय याची चिंता करू नका, त्यांची सगळी गणितं समीकरणं आपल्याकडे आहेत। एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला। काही जण लंडनला जातात, आल्यावरती म्हणतात माझ्याकडे काही नाही, सगळं तिकडे जमा केल्यावरती हातात कसं काय राहणार? शिंदेंची ठाकरेंवर टीका। मुंबईमध्ये भाजपची आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा घेणार आढावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासला पाहणी दौऱ्यावर। अजित पवार यांचा भल्या पहाटे वारजे भागामध्ये पाहणी दौरा। दादांकडून विविध विकास कामांचा आढावा। सचिन घायवायला शस्त्र परवाना दिला गेलेला नाही। योगेश कदम यांनी सुनावणी घेतली पण परवाना दिला नाही। गृहराज्यमंत्र्यांवरील टीकांवरती मुख्यमंत्री फडणवीसांचं हे स्पष्टीकरण। घायवाल संदर्भातील आरोपांनंतर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत भूमिका मांडली। तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांनी जशास तसं उत्तर द्या। शिंदे कदमांच्या पाठीशी सूत्रांची माहिती। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही, आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावरती जरांगेंची टीका। अकोल्यातील ओबीसी कार्यकर्ता विजय बोचरे यांची आत्महत्या। प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांची बोचरे कुटुंबियांना भेट। आंबेडकर कुटुंबियांकडून बोचरे कुटुंबाचं सांत्वन। अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्यांच्या आत्महत्येनंतर छगन भुजबळ यांनी कुटुंबियांसोबत फोनवरून साधला संवाद। विजय बोचरे ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते आणि छगन भुजबळ यांचे खंदे समर्थकही होते। ठाण्याचा बिहार झाल्याचं नागरिकांमध्ये वातावरण। अविनाश जाधव यांची टीका तर अनधिकृत बांधकामांच्या पाठीमागे ठाण्याचा आका मजबूत, सीएमचंही ऐकत नाही, राजन विचारे यांचा हल्लाबोल। महायुतीचा धर्म पाळत आतापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला, सोबत काम करायचंय असं देखील आम्ही कुणाकडे सांगायला गेलो नाही। सुनील तटकरे यांचं महेंद्र दळवी यांना उत्तर। युती झाली नाही तर भाजपचे नगरसेवक आडवे करणार। अजित पवार यांच्यासमोर सदानंद शेट्टी यांची युतीवरून भाजपवर टीका। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली तर निवडणुकीपूर्वी शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। निवडणूक आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वाखाली लढावी। बैठकीमध्ये एकमतानं हा ठराव मंजूर। ठाकरेंची शिवसेना वाढावी अशी कुणाची इच्छा नाही, केवळ खुर्चीवर बसून पक्ष संघटना वाढत नाही। माजी आमदार राजन तेली यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का तर बाळासाहेब एरंडे, उल्हास धायगुडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। जळगाव महापालिकेची 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर। 70 हरकतींपैकी केवळ 6 हरकती मान्य। अंतिम रचनेमध्ये प्रामुख्याने प्रभाग 4 आणि 5 मध्ये काही बदल। धुळे महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर। 19 प्रभागांमधून एकूण 74 नगरसेवक निवडले जाणार। स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची देखील दाट शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी परतीच्या पावसाची पुन्हा हजेरी, भात पिकाला फटका बसण्याची देखील शक्यता, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत। सोलापूरमधल्या माडामधील वडशिंगे गावामध्ये 3 दिवस 2 वासरे पत्र्याच्या शेडवरती अडकले। वासरांचा व्हिडिओ झाला व्हायरल। शेतकऱ्यांनी वासराला खाली उतरवलं। जळगावमधील बोदवडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी। अतिवृष्टीमुळे मक्यासह कपाशी पिकाचंही झालंय नुकसान। पिंपरी चिंचवडमधून पूरग्रस्तांसाठी 50 गाड्या मदतीसाठी रवाना। 18,400 कुटुंबांना मदत वितरित केली जाणार। भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम। योग्य वेळी कर्जमाफी करू असं अजित पवार यांनी अनेकदा सांगितलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती खासदार अशोक चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीमध्ये पैशांची उपलब्धता पाहून निर्णय घेणार, अशोक चव्हाण यांचं विधान। हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये न आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आम्ही पाठीशी आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मध्य रेल्वे मार्गावरती आज दुपारी 12:20 ते उद्या सायंकाळी 6:20 30 तासांचा मेगा ब्लॉक। कर्जत ते नेरळ, कर्जत ते खोपोलीपर्यंत सर्व रेल्वे बंद। नेरळपासून सीएसएमटी लोकल राहणार सुरू।
सांगलीमध्ये पालिकेच्या अतिक्रमण पथकाची रात्रीच्या सुमारास कारवाई. बुलडोझर घेऊन बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांकडून संतापही व्यक्त. डॉक्टर कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करा. राज्य शासनाकडून सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना या सूचना. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट. तर महाविकास आघाडी नेत्यांचा निधी मिळत नाही अशी प्रणिती शिंदे यांची तक्रार. आम्ही सर्वांना मदत करतो, तुमचा काहीतरी गैरसमज. जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट. तर अमित शहा यांची भेट घेऊन काही निवेदनं दिली. एकाच आठवड्यामध्ये मुनगंटीवार दुसऱ्यांदा दिल्लीला आले, त्यामुळे चर्चांना उधाण. चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा. तर व्हॅल्युएबल गॅप फंडिंगचा मिळाल्यानं आता उड्डाणाचा मार्ग मोकळा. राणेंची टीका. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीनंतर बीड कारागृहाची पाहणी. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बीड कारागृहाची पाहणी. कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाड यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची शक्यता. बीड कारागृहात कैद्यांचं धर्मांतर होत असल्याचा आरोप. जळगावमधील कानहदा या गावामध्ये वाल्मिक जयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका. गुलाबराव पाटील यांच्याकडून महर्षी वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहारही अर्पण. बेळगावमध्ये श्री पंत महाराजांची 120वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाच्या स्वरूपात साजरी. तर उत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रेमध्वजारोहण संपन्न. पुण्यतिथी उत्सवामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी. बीडमध्ये प्रतिबंधित रेस्पिफ्रेश टीआर कफ सिरपचा मोठा साठा आढळला. जप्त केलेले सिरपचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवले. विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवरती कारवाईची शक्यता. कोल्डिफ कंपनीचा मालक रंगनाथला 10 दिवसांची पोलीस कोठडी. तर पीडित कुटुंब आणि नागरिकांकडून रंगनाथ विरोधात घोषणाबाजी. पोलीस बंदोबस्तामध्ये रंगनाथला कोर्टात हजर करण्यात आलं. लाचखोरी प्रकरणात उपायुक्त शंकर पाटोळेंच्या जामिनावरती सुनावणी झाली. तपासामध्ये आढळलेल्या त्रुटींवरून कोर्टानं तपासावरती ताशेरे ओढले. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जायला हवं, कोर्टाची टिप्पणी. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. रायगडमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी. सरकारनं मागण्यांसाठी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा. रायगडमध्ये पोलीस हवालदाराला 3 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. तर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती. रायगड एसीबीची ही धडक कारवाई. छटपूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी नको. मराठी एकीकरण समितीची मागणी. छटपूजेला गणेश विसर्जनाप्रमाणे कृत्रिम तलाव किंवा खासगी जागेचा पर्याय द्यावा. मराठी एकीकरण समितीची ही मागणी. बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसाची धमकी. कंपनीने मावेजा दिला नाही म्हणून शेतकऱ्यानं काम थांबवलं. तर शेतकऱ्यानं काम थांबवलं म्हणून पोलिसाची धमकी. शेतकऱ्याचा हा आरोप. कोल्हापुरातील रस्त्याविरोधात आपचं धूळफेक आंदोलन. महापालिकेसमोर खडी धूळ फेकून लक्षवेधी आंदोलन. दर्जेदार रस्ते द्यावे आणि नागरिकांची धुळीपासून सुटका करावी ही आपची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये बालाजी पालखी उत्सव उत्साहात संपन्न. तर शिंदखेडा शहरामध्ये भक्तीचा महासागर उसळला. पालखी उचलण्याचा मान पारंपरिकरित्या भोई समाजाकडे होता. सांगलीमध्ये रिक्षा चालकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. तर 2 व्हीलर रॅपिड टॅक्सी सर्व्हिसेसला दिलेली परवानगी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. रामभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचं हे आंदोलन. धाराशिवमधील पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द. नियमभंग केल्यानं प्रशासनाची कारवाई. जिल्हाधिकारी पुजार यांनी केली कारवाई. कुख्यात गँगस्टर DK रावला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक. तर DK रावच्या विरोधात खंडणी आणि जीवे मारण्याचे धमकीचे आरोप. उद्या DK रावला रिमांडसाठी कोर्टामध्ये केलं जाणार हजर. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.